नमस्कार मित्रांनो, 29 डिसेंबर आणि 30 डिसेंबर या रोजी दोन मैदानं होणार आहेत, परवा दिवशी आणि 13व्या दिवशी. आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातून टॉपचे नामांकित नंदी जे आहेत ते दिसतील तुम्हाला त्या मैदानामध्ये. परंतु त्या तुम्हाला बघितलं आत्ता अलीकडे बक्कासूरचा जो फॉर्म गेलेला आहे तो फॉर्म वापस चोराडे मैदानामध्ये तर आलाच, परंतु असं वाटतंय की मोठं मैदान ज्यावेळेस असेल त्यावेळेस बकासूरचा पायरा टॉपचा व्हावा. अलीकडे तुम्ही बघितलं ओपनची मैदानं जी आहेत अलीकडे कमी व्हायला लागलेली आहेत. आदत आणि दुसऱ्याचे मैदान खूप जास्त होत आहेत आणि नक्कीच 29 तारखेला दुसऱ्याचं मैदान होतं आहे. आणि त्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये एक काही नंदी आहेत, दुसऱ्यामधील जे टॉपचे नंदी आहेत ते नंदी बकासूरसोबत त्यांचा जर पायरा जर झाला तर 29 तारखेला 100% गुलाल असेल. नक्कीच सुरुवात करतोय दुसऱ्यामधील एक टॉपचा एक बकासूरमुळेच तो उजेडामध्ये आलेला आहे असा स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा. काय कमाल करतोय हा सर्जा, जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय, जाईल त्या. मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून तो गुलालच घेतोय श्रीनाथ केसरीपासून. आणि नक्कीच हा सर्जा 5 लाखाच्या मैदानामध्ये 29 तारखेला जो मैदान होणार आहे 5 लाखाचं, त्या मैदानामध्ये बकासूरचा हा पैरा व्हायला पाहिजे मला असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. दुसरा एक पैरा आहे जो बकासूरसोबत व्हावा असं वाटतंय. मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड एकनाथ दादा यांचा जो राजा आहे कंदूरचा, हा राजा बकासूरसोबत दिसावा. 100% त्या दिवशीसुद्धा गुलालच असेल. मग बघूया, एक अंदाज सांगू शकतोय मी. बाकी तुम्हीसुद्धा अंदाज तुमचा कमेंट्समध्ये सांगू शकता की हा बैल बकासूरसोबत जर असला दुसऱ्यामधला 100% गुलाल हा असेलच. आणि एक 3 नंबरचा एक दुसऱ्यामधला एक टॉपचा आहे हिंगोलीकरांचा सर्जा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जो लखनसोबत पाळलेला होता श्रीनाथ केसरीला आणि तिथं 1 नंबर हा मिळवलेला होता, सुट्टाच निकाल होता. नक्कीच हा सर्जासुद्धा हिंगोलीकरांचा तो आपल्याला दिसावा असं वाटते. मला तर वाटते असं की बकासूरसोबत हा नंदी पळावा. नक्कीच बघूया. आता शेवटी मला हे दुसऱ्यामधले एक हुकमी 3 एक्के वाटत आहेत जे बकासूरसोबत जर असतील तो 100% बकासूरचा गुलाल असेल त्या मैदानामध्ये. आता वळूयात 30 तारखेला जे आदतचं मैदान होते 5 लाखाचं, त्यामध्ये असे कोणते नंदी आहेत जे बकासूरसोबत जर पळाले तर 100% गुलाल असेल. 1 नंबरचं वासुर आहे, एक सर्जा नावाचं वासुर आहे. चोराडे मैदानामध्ये आदतच्या बकासूरसोबत पळाला. काय करंट आहे त्या वासराला. नक्कीच ते जर वासरू जर असेल ना तर 100% बकासूरचा गुलाल 100% असेल. गाडी पब्लिकला लागली होती त्या दिवशी. शेवटी पब्लिकने गाडी लागली की चांगल्या गाडीचं नुकसान होतंच, परंतु तो शेवटी नशिबाचा भाग आहे. सचिन आहे शाहिद मैमुलानी यांचा, हॉटेल सागर यांचा जो सचिन नावाचा जो हिंद केसरी बैल आहे आदतमधला, ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या पळण्याच्या जोरावरती त्यानं दाखवून दिले की मालकाच्या नावासाठी काय पळाला होता पुसेगावच्या मैदानामध्ये आणि काय स्पीड आहे त्या वासराला. नक्कीच आगामी काळामध्ये ते खूप मोठं नाव आहे, खूप मोठं फ्युचर आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. हे सुद्धा नाव बकासूरसोबत जर जोडलं 30 तारखेच्या मैदानामध्ये आदतच्या तर 100% गुलाल असेल बकासूरचा. आणि एक पैरा आहे 3 नंबरचा आगा शिवनगरकरांचा लक्षा, जो सचिनसोबत पळालेला होता तो आदतमधलं ते वासुर आहे. ती जर बकासूरसोबत जर असेल तर 100% तो सुद्धा काय लक्षाची जोडी काय करामत केली बघितले पुसेगावच्या मैदानामध्ये. नक्कीच लक्षासुद्धा त्याच वेगाने धावतो जसा सचिन पळतो. शेवटी गाडी जी आहे ती आदतमधली वासरं आहेत, कशा पद्धतीने पळले तुम्ही सगळ्यांनी बघितलेच, पळून उत्तर दिले त्या वासराने. आणि नक्कीच लक्षाचं नावसुद्धा जोडलं जातं आहे त्या ठिकाणी. आणि एक 4 नंबरचं वासुर आहे 1001 सर्जा, जो राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा जामणीचा आहे तो.
नक्कीच बकासूरसोबत हे 4 नंदी जे आहेत ते जर पाळले आदतमध्ये तर 100% बकासूरचा गुलाल असेल. नक्कीच तुम्हालासुद्धा काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकताय. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.